नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7च्या बुलेटिनमध्ये काय विशेष थोडक्यात आपल्याला सांगते। 3 बातम्या राज्यातल्या महत्त्वाच्या आहेत। एकनाथ शिंदे नाराज आहेत, त्यांच्या नाराजीचे पडसाद वेगवेगळ्या ठिकाणी उमटतायत। याचं चित्र तर गेले 2 ते 3 दिवस आपण पाहतोय। ठाण्यात एक अशी घटना घडलेली आहे। ठाण्यामध्ये भाजप आणि शिवसेना या 2 पक्षांमध्ये तुफान राडा झालाय। हा राडा का झाला, त्याच्या पाठीमागचं कारण काय आणि महायुतीवरती त्याचे काही परिणाम जाणवणार आहेत का, या संदर्भातली बातमी आपल्याला संध्याकाळी 7 वाजता सविस्तरपणे बघायची आहे। दुसरी राज्यातली महत्त्वाची बातमी ती म्हणजे आपण लहानपणी तळ्यात मळ्यात हा खेळ सगळ्यांनीच खेळलेला असेल। हेच राजकारणात एक्झॅक्टली महाविकास आघाडीचं मनसेच्या बाबतीत पाहायला मिळतंय। मनसेला सोबत घ्यायचं की नाही यावरनं महाविकास आघाडीमध्ये मतमतांतर आहेत। काँग्रेसला तर मनसे नकोच आहे, पण आता शरद पवार मध्यस्थी करतात। शरद पवारांचं म्हणणं आहे की सत्याच्या मोर्चामध्ये आपण जर का सत्ताधाऱ्यांविरोधात एकत्र येतो तर मग निवडणूक एकत्रित लढवायची का नाही। तर आता मनसेला अकोमोडेट करण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये नेमकं काय काय सुरू आहे याची बातमी आपल्याला जाणून घ्यायची। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं ज्याच्यासाठी चाललेलं आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा एक मोठा टप्पा आज झालेला आहे। तो म्हणजे अर्ज मागे घेण्याचा, नगरपालिका आणि पंचायतींसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता। त्यामुळे कुठे कुठे फाईट पाहायला मिळणार आहे, कुठे कुठे बिनविरोध निवडणुका झालेल्या आहेत। राज्याचं चित्र नगरपालिका नगरपंचायतींचं काय याची सविस्तर बातमी आपण बघणार आहोत। आणि एक सिरियस बातमी महाराष्ट्रातली आहे, ती म्हणजे मालेगावात एका चिमुरडीवरती बलात्कार झालाय आणि या प्रकरणातला जो आरोपी आहे त्याला तात्काळ शासन करावं यासाठी आज सगळेच जण आक्रमक झालेले होते। काय झालं मालेगावात आज तेही आपण बघणार आहोत। तर थोड्याच वेळात संध्याकाळी 7 वाजता थेट एबीपी माझाच्या न्यूजरूममधनं भेटूया महाराष्ट्र देशामध्ये।